नमस्कार मित्र हो, स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ प्रमोद सोबदारवर। आज आपण चाललोय पन्हाळगडावर। पन्हाळगड कोल्हापूर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक आणि थरारक ठिकाण आहे। पन्हाळगड हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा किल्ला आहे। समुद्र सपाटीपासून साधारणतः 3177 फूट उंचीवर वसलेला हा किल्ला आहे। याला पावनखिंड युद्धाशी जोडलेला इतिहास आहे। पन्हाळगडाचे ऐतिहासिक महत्त्व। हा किल्ला शिलाहार, यादव, बहमनी, आदिलशाही आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात होता। शिवाजी महाराजांनी येथे जवळपास 25 वेळा वास्तव्य केले। 1660 साली आदिलशाही सेनेने किल्ला वेढला होता आणि त्यातून सुटताना पावनखिंडचे युद्ध झाले। किल्ल्यावर अंधार बाव, अंधार कोठडी, अमृतेश्वर मंदिर, सजावट दरवाजा अशी ठिकाणं आजही पाहायला मिळतात। किल्ल्यावर तुम्हाला पाहायला मिळेल अंधार बाव, अतिशय खोल आणि पुरातन पाण्याची विहीर, सजावट दरवाजा, अत्यंत सुंदर शिल्पकलेने सजवलेले प्रवेशद्वार, सज्जा कोठी। इथेच शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची मोहीम आखली होती। अंधार कोठडी, कैद्यांना ठेवण्यासाठी वापरलेली कोठडी। अमृतेश्वर मंदिर, प्राचीन दगडी बांधकाम असलेले मंदिर, तसेच किल्ल्यावरून दिसणारा सह्याद्रीचा निसर्गरम्य नजारा। कोल्हापूर शहरापासून पन्हाळगड सुमारे 20 किलोमीटर अंतरावर आहे। रस्त्याने थेट किल्ल्यावर जाता येते, त्यामुळे ट्रेकिंगची फार गरज नाही। सकाळी किंवा संध्याकाळी इथे आल्यास निसर्गाचे अप्रतिम दृश्य दिसायला मिळते। ड्रोन शॉटसाठी हा किल्ला एकदम उत्तम आहे। तसेच किल्ल्यावरून दिसणारा सह्याद्रीचा निसर्गरम्य नजारा प्रवाशांना भुरळ घालतो। पन्हाळगड म्हणजे इतिहास, शौर्य आणि निसर्ग सौंदर्याचं एक अनोखं मिश्रण। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पन्हाळगडाचे निसर्गरम्य सौंदर्य। पन्हाळगड कोल्हापूर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक किल्ला। इथल्या इतिहासासोबतच निसर्ग सौंदर्य पर्यटकांना खूप आकर्षित करतं। पन्हाळगड समुद्र सपाटीपासून सुमारे 3177 फूट उंचीवर असल्या कारणाने इथून सभोवताली डोंगर रांगा, दऱ्या आणि हिरवीगार जंगले दिसतात। गडाभोवती वर्षभर थंडगार हवामान असते। पावसाळ्यात गडावर दाट धुके आणि हिरवीगार गालिच्यासारखी झाडे दिसतात। गडावरून दिसणारे सह्याद्रीचे डोंगर, मावळतीचा सूर्य आणि पसरलेले हिरवेगार पठार पर्यटकांसाठी नजरेचं पारणं फेडणारं असतं। पावसाळ्यात आणि हिवाळ्यात गडावरील धबधबे, ढगांचा खेळ आणि गडाभोवतीचा धुक्याचा पांघरूण पाहायला मिळतं। इथली निसर्गरम्य ठिकाणं, इथून गडाच्या आजूबाजूच्या हिरव्या टेकड्या, अंबरखाना, राजदिंडी दरवाजा, गजानन मंदिर, सोमनाथ मंदिर परिसर आणि संध्याकाळचा सूर्यास्त, गडाच्या माथ्यावरून दिसणारा सूर्यास्त फोटोग्राफीसाठी सर्वोत्तम आहे। पावसाळ्यात पन्हाळगड निसर्गाची खरी शोभा दाखवतो। ड्रोन शॉट्समध्ये डोंगर रांगा आणि ढगांचे दृश्य अप्रतिम दिसते। सूर्योदय किंवा सूर्यास्ताचा टाइम लॅप्स आकर्षक दिसतो। एकूणच पन्हाळगड हा केवळ इतिहासासाठी नव्हेच तर निसर्गाच्या अप्रतिम सौंदर्यासाठीही ओळखला जातो। मित्रांनो, खरं तर आम्ही चाललोय पन्हाळगड पाहायला। पन्हाळगड कोल्हापूरपासून 20 किलोमीटर अंतरावर आहे आणि आता आम्ही आहोत कोल्हापुरात। तर कोल्हापुराविषयी जरासं जाणून घेऊ। कोल्हापूरला दक्षिणेचे काशी आणि गडांचे शहर म्हणून ओळखले जाते। पंचगंगा नदीच्या काठावर वसलेले शहर इतिहास, संस्कृती, कला आणि खाद्यपदार्थ यासाठी प्रसिद्ध आहे। कोल्हापूरचं ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व सांगतोय। इथं आहे महालक्ष्मी म्हणजेच अंबाबाई मंदिर, कोल्हापूरचे प्रमुख आकर्षण
आणि शक्तिपीठांपैकी एक. कोल्हापूरला तुम्हाला पाहायला मिळेल पन्हाळगड, विशाळगड, पावनखिंड. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी जोडलेले हे किल्ले आहेत. श्री क्षेत्र ज्योतिबा हे अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचं कुलदैवत, आराध्य दैवत, हेही तुम्हाला कोल्हापुरातच पाहायला मिळेल. रंकाळा तलाव हे कोल्हापूरचं एक सुंदर ठिकाण आहे. छत्रपती शाहू महाराजांचा दरबार व नवीन राजवाडा हे एक अप्रतिम शिल्पकलेचे उदाहरण आहे. कोल्हापूरची खाद्य संस्कृती सांगतोय. कोल्हापूरची मिसळपाव, तांबडा पांढरा रस्सा, मटण थाळी जगभर प्रसिद्ध आहे. इथे मिळणारी कोल्हापुरी चप्पल आणि गजरा ज्वेलरी देखील खूप लोकप्रिय आहेत. कोल्हापूरची लावणी आणि लोककला यासाठी कोल्हापूर ओळखले जाते. इथून मराठी चित्रपट सृष्टीला मोठा हातभार लागला आहे. कोल्हापूरला यायचे आपल्याला असल्यास, कोल्हापूरला हवाई मार्गाने यायचे असल्यास कोल्हापूर विमानतळ जवळच आहे. रेल्वेने कोल्हापूर टर्मिनस आणि रस्त्याने आलात तर पुणे बेंगळूर महामार्गावरून सहज पोहोचता येते. एकूणच कोल्हापूर म्हणजे इतिहास, परंपरा, धार्मिक श्रद्धा आणि तोंडाला पाणी सुटेल अशी खाद्य संस्कृती हे सगळं एकाच ठिकाणी तुम्हाला अनुभवायला मिळतं. कोल्हापूर हे भारताच्या आर्थिक राजधानी मुंबईपासून सुमारे 387 किलोमीटर अंतरावर आहे. भारतीय हस्तकलेच्या चामड्यांच्या वस्तू, कोल्हापुरी चप्पल आणि तिथल्या स्थानिक दागिन्यांसाठी विशेष प्रसिद्ध असून त्यापैकी कोल्हापुरी साज नावाचा हार विशेष प्रसिद्ध आहे. समुद्रसपाटीपासून 1900 फुटाच्या उंचीवर असलेल्या कोल्हापूरला ऑक्टोबर ते मार्चपर्यंतचा काळ पर्यटनासाठी उत्तम असून इतरही कालावधीत कोल्हापूरचे हवामान आल्हाददायी असते. मराठी ही कोल्हापूरची मातृभाषा आहे. मराठीसोबत हिंदी आणि इंग्रजी भाषाही बोलल्या जातात. दिवाळी, गणेश चतुर्थी, नवरात्री आणि होळी यांसारखे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात आणि कोल्हापुरी लोक अतिशय आदरातिथ्य करणारे आणि स्वागतोत्सुक आहेत. आज कोल्हापूर प्राचीन परंपरेचा व आधुनिकतेचा प्रभाव असलेला आदर्श जिल्हा आहे. नैसर्गिक स्रोतांमध्ये पाणी, सुपीक माती, खनिजे, नैसर्गिक वनस्पती आणि पशुसंपत्ती यासारख्या नैसर्गिक साधन संपत्तीमुळे विकासाकडे वेगाने अग्रेसर होत आहे. हा महाराष्ट्रातील आधुनिक शेतीप्रधान जिल्ह्यांपैकी एक आहे आणि कृषी आधारित उद्योगातील आघाडीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. कोल्हापूर अभियांत्रिकी उत्पादने, रिफाइंड साखर आणि कापड उद्योगासाठी एक प्रमुख ठिकाण आहे. आज कोल्हापूर मराठी चित्रपट उद्योगासाठी देखील प्रसिद्ध असून सर्व भारतीय शहरांमध्ये सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेला जिल्ह्यांमधला एक जिल्हा आहे. महाराष्ट्र किंवा कोल्हापूर जिल्ह्यात राहणाऱ्या उत्साही पर्यटकांसाठी आणि प्रवासी शिबिर आणि ट्रेकिंगसाठी एक दिवसाची सहल किंवा शनिवार रविवार प्रवासाची सोय करू शकतात. संपूर्ण भारतातील आणि परदेशातील पर्यटक आपल्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आणि या भव्य शहराची समृद्धी पाहण्यासाठी कोल्हापूरची आवर्जून भेट घेतात. कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटकांसाठी अनेक ठिकाणे आहेत आणि त्यांच्या आवडीनुसार ते या ठिकाणांचा आनंद घेऊ शकतात. कोल्हापूर हे बसेस, रेल्वे आणि विमाने यांच्या माध्यमातून उत्तमरित्या जोडले आहे. त्यामुळे या सुंदर ठिकाणाची सुंदरता आणि राजेशाही शालीनता तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत करतात.
पन्हाळगडावर पोहोचल्यावर वेशीवरच आपल्याला प्रवेश शुल्क द्यावे लागते। तिथून थोडं पुढं आल्यावर आपल्याला बाजीप्रभूंचा भव्य पुतळा दिसतो। हा पुतळा हे या किल्ल्यावरील एक महत्त्वाचं प्रमुख आकर्षण आहे। पन्हाळगडाशी बाजीप्रभू देशपांडे यांचा विशेष संबंध आहे। एसटी थांब्याजवळच त्यांचा हा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे। या किल्ल्यावर बाजीप्रभू देशपांडे यांचा पुतळा हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे। पन्हाळगडाचा इतिहास आणि महत्त्वाची वैशिष्ट्ये सांगतोय। पन्हाळा किल्ल्याची बांधणी 12व्या शतकात शिलाहार राजांनी केली होती असे मानले जाते। 1660 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कैद्यांपासून धाडसी सुटका केली तेव्हा पन्हाळा किल्ला प्रसिद्ध होता। या घटनेमुळे किल्ल्याचे महत्त्व अधिक वाढले। पन्हाळगडाशी बाजीप्रभू देशपांडे यांचा विशेष संबंध आहे। 1676 मध्ये कोंडाजी फर्जंद यांनी अवघ्या 60 मावळ्यांच्या मदतीने हा किल्ला जिंकला होता। कोकण आणि महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांना जोडणाऱ्या व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी या किल्ल्याची उभारणी झाली होती। काही वृत्तांनुसार जिजाबाई राणीसाहेबांनी पन्हाळा किल्ल्याच्या बुरुजाखाली तेलवाले किंवा तेली यांना जिवंत पुरण्याच्या बदल्यात जमिनीचा तुकडा दिला होता। या किल्ल्यावर बाजीप्रभू देशपांडे यांचा पुतळा हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे। पन्हाळा किल्ला हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळ आहे, जिथे इतिहासप्रेमी मोठ्या संख्येने भेट देतात। पन्हाळगडाचं शिवकालीन महत्त्व। पन्हाळगड हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा किल्ला। तो कोल्हापूरजवळ समुद्रसपाटीपासून साधारणतः 3177 फूट उंचीवर आहे। या किल्ल्याचा उल्लेख शिलाहार व यादव राजवटीत आढळतो। त्यानंतर बहमनी, आदिलशाही आणि शेवटी मराठ्यांच्या ताब्यात आला। 1659 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहकडून पन्हाळगड जिंकून घेतला। महाराजांनी इथे 25हून अधिक वेळा वास्तव्य केले। 1660 मध्ये सिद्दी जोहरने किल्ला वेढला होता। त्या वेढ्यातून सुटण्यासाठी महाराजांनी गड सोडून विशाळगडाकडे प्रयाण केले आणि त्या दरम्यान झालेले पावनखिंडीचे युद्ध इतिहासात अमर झाले। बाजीप्रभू देशपांडे यांनी प्राणांची बाजी लावून महाराजांना सुरक्षित विशाळगड गाठण्यास मदत केली। या किल्ल्यावर आहे अंधारबाव, अंधार कोटडी, सज्जा कोटी, 3 दरवाजा, सजावट दरवाजा, अंबरखाना आणि अमृतेश्वर मंदिर।
पन्हाळगड. पन्हाळा ढकलताय नुसते एकमेकांना. ए आलं आलं आलं, हा परत आला. मी बोलतो विल
मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पन्हाळगडाचे निसर्गरम्य सौंदर्य। पन्हाळगड कोल्हापूर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक किल्ला। इथल्या इतिहासासोबतच निसर्ग सौंदर्य पर्यटकांना खूप आकर्षित करतं। पन्हाळगड समुद्र सपाटीपासून सुमारे 3177 फूट उंचीवर असल्या कारणाने इथून सभोवताली डोंगर रांगा, दऱ्या आणि हिरवीगार जंगले दिसतात। गडाभोवती वर्षभर थंडगार हवामान असते। पावसाळ्यात गडावर दाट धुके आणि हिरवीगार गालिच्यासारखी झाडे दिसतात। गडावरून दिसणारे सह्याद्रीचे डोंगर, मावळतीचा सूर्य आणि पसरलेले हिरवेगार पठार पर्यटकांसाठी नजरेचं पारणं फेडणारं असतं। पावसाळ्यात आणि हिवाळ्यात गडावरील धबधबे, ढगांचा खेळ आणि गडाभोवतीचा धुक्याचा पांघरूण पाहायला मिळतं। इथली निसर्गरम्य ठिकाणं, इथून गडाच्या आजूबाजूच्या हिरव्या टेकड्या, अंबरखाना, राजदिंडी दरवाजा, गजानन मंदिर, सोमनाथ मंदिर परिसर आणि संध्याकाळचा सूर्यास्त, गडाच्या माथ्यावरून दिसणारा सूर्यास्त फोटोग्राफीसाठी सर्वोत्तम आहे। पावसाळ्यात पन्हाळगड निसर्गाची खरी शोभा दाखवतो। ड्रोन शॉट्समध्ये डोंगर रांगा आणि ढगांचे दृश्य अप्रतिम दिसते। सूर्योदय किंवा सूर्यास्ताचा टाइम लॅप्स आकर्षक दिसतो। एकूणच पन्हाळगड हा केवळ इतिहासासाठी नव्हेच तर निसर्गाच्या अप्रतिम सौंदर्यासाठीही ओळखला जातो। हा आहे अंबरखाना। ओहे चल चल ये हो बिहारी E aí? Babão!
हाय गाइज, ये घड़िया फट रही है। जय शिवाजी। Enjoy Panhala. भाऊ, हाय हाय, how are you?